हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हा जेव्हा डाळ शिजवून घेतो त्या डाळीचं पाणी जे असतं त्यापासून आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत। शक्यतो त्याचीच कटाची आमटी बनवली जाते आणि येळवणी याला बोलतात। मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कटाची आमटी बनवली तुमचीही तशीच तर्रीदार अशी कटाची आमटी तयार होईल आणि तीही आज खूप चमचमीत आणि चविष्ट ही कटाची आमटी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। यासोबतच चुलीवरचा जो स्मोकी फ्लेवर कसा असतो तेही आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर बऱ्याच जणांकडे जेव्हा सण असतो तेव्हा पुरणपोळीचाच नैवेद्य म्हणून केला जातो। तर आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते बघतोय। आमटी करण्यासाठी लागते म्हणजे येळवणी। येळवणी म्हणजे पुरणासाठी डाळ शिजवतो ना, जेव्हा डाळीतलं पाणी गाळून काढतो त्यालाच येळवणी म्हणतात आणि त्याच पाणीचा वापर करून आमटी बनवतो, त्यालाच कटाची आमटी म्हणतात। मागच्या भागात मी पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे, ती जर तुम्हाला बघायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। तर आज मी तुम्हाला छान तरी येण्यासाठी खास टिप्स तुम्हाला सांगणार आहे। अगदी कमी तेलामध्ये छान कटाची आमटी तयार होते। तर आता आपण या येळवणीची आमटी कशी बनवायची ते पाहूयात। आमटीसाठी सर्वात पहिल्यांदा आपण वाटण मसाला तयार करूयात। त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे काप करून घेतलेत। आता ते मिक्सरला फिरून घेते, म्हणजे खोबरं भाजताना आपल्याला सोपं जाईल। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता। कटाची आमटी बनवण्यासाठी सुकं खोबरंच वापरलं जातं। आता मी एका साईडला 2 मीडियम आकाराचे कांदे गॅसवरती भाजायला ठेवून देते। असे कांदे भाजल्यानंतर चुलीवरची टेस्ट त्याला येते। थोडासा कांदा भाजला गेला की दुसऱ्या साईडनी पण कांदा भाजून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा जास्त करपवायचा नाही, तर कांदावरची साल फक्त काळी झाली की कांदा झालेला आहे असं समजावं। तर बघा इथे आता आपले कांदे भाजून झालेले आहेत। आता आपण खोबऱ्याचं किस भाजून घेऊया। खोबऱ्याचा किस आपण मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। सुकं खोबरं वापरल्यामुळे आमटीला छान कट येतो। कांदा आपण असं गॅसवरती भाजल्यामुळे छान असा आपल्याला चुलीसारखा स्मोकी फ्लेवर आमटीला येणार आहे। आता आपण वाटण वाटून घेऊयात। सगळ्यात आधी मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर भाजून घेतलेले कांदे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोमुळे आमटीला छान आंबट तिखट असं चव येते, तर टोमॅटो हा तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। आता हे छान बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं घालून घेऊ। आता जर तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल तर तुम्ही हे टोमॅटो स्किप करू शकता, पण तुम्ही टोमॅटो घाला आणि बघा आमटीला खरंच छान खूप चव येते। आता यानंतर आपण कोथिंबीरीच्या थोड्या दांड्यासहित कोथिंबीर घालून घेऊया। 10 ते 12 कढीपत्ता घालून घेऊयात। 1 इंच दालचिनी आणि 2 लवंगा। आता यात थोडं पाणी घालून पुन्हा छान बारीक असं वाटून घेऊया। तर बघा आपलं आता वाटून झालेलं आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊयात। फोडणीसाठी मी इथे 4 पळ्या तेल घालून त्यावरती 1 टीस्पून मोहरी घालून घेते। मोहरी तडतडली की त्यावर कढीपत्ता घालून घेऊया। फोडणीला कढीपत्ता घालायचा म्हणजे त्याला अजून छान कढीपत्त्याचा फ्लेवर येतो। यानंतर मी वाटण घालून घेते। वाटलेलं वाटण छान परतवून घेऊयात। वाटणाला छान तेल येईपर्यंत वाटण छान भाजून घेऊयात। आता मी सांगते की कढीपत्ता आपल्याला घालायचाच आहे, तर खरंच घालायचा आहे। कढीपत्ता घातल्याने म्हणजे जेव्हा आपण कटाची आमटी बनवतो ना तेव्हा कढीपत्त्याचा फोडणी असतेच। तर आता यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामधलं जो मसाला चिकटलेला होता त्याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून मी मसाल्यामध्ये घातलेला आहे। आता मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। तर बघा इथे आता मसाला भाजून झालेला आहे। आता यामध्ये मी मसाले घालून घेते। तर बघा वाटण छान भाजलं गेलं आहे। वाटण छान भाजलं तर आमटीला अजून तरी छान येते। आता यात आपण मसाले घालून घेऊयात। मसाल्यामध्ये मी इथे लाल तिखट घेतला आहे, हा आमचा घरचा मसाला आहे कांदा लसूणवाला। तो मी 2.5 चमचे घालून घेते। यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी पावडर आणि 1 चमचा जिरं पावडर
1 चमचा धने पावडर. आता घालून मसाला छान भाजून घेऊयात. 1 मिनिट तरी हा मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाले भाजल्यावरही तरी येण्यास छान मदत होते. तर ही प्रोसेस नक्की करा. आता 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण यामध्ये येळवणी घालून घेऊयात. आता येळवणी घातल्यानंतर येळवणीच्याच भांड्यात थोडं पाणी गरम घालून आमटीमध्ये घालून घेऊयात. पाणीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण पाणी गरमच करूनच घाला. गरम पाणी घातल्यामुळे आमटीला छान चव येते. अशी कोणतीही भाजी आपण जेव्हा बनवतो ना, तेव्हा आपण गरम पाणी करूनच घालायचं आहे. तर आता 1 मिनिट आपण उकळी करून घेऊयात. तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आमटीला छान कट आलेला आहे. जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमटी केली तर तुमची ही अशीच 100% तरी आमटीला येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.